शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी 7 जूनचं वातावरण आपण बघणार आहोत. 7 जूनला काय बदल झालेला आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, वाऱ्यामध्ये सतत बदल होत आहे आणि या बदलामुळे पावसावरती सुद्धा आपल्याला बदल बघायला मिळत आहे. मग हा जो बदल आहे, पूर्वी व्हिडिओ टाकलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं त्यापैकी हे आता वेगळा बदल झालेला आहे. ही नवीन माहिती आहे. 7 जूनची जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. 7 जूनला सकाळपासून संध्याकाळपर्यंत व मध्यरात्री कोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे याची संपूर्ण माहिती अपडेट या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता ह्या ठिकाणी जो अंदाज आहे तो नवीन अंदाज आपण या ठिकाणी बघणार आहोत. पावसाची शक्यता कुठे आहे सुरुवातीपासून आपण या ठिकाणी बघणार आहोत. ढगाळ वातावरणामध्ये नाशिक भागामध्ये जर बघितलं, नाशिक, पुणे, तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी, सिंधुदुर्ग इथे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दुपारनंतर सुरुवात होणार आहे. हे जे ढगाळ वातावरण आहे आपल्याला सकाळपर्यंत बघायला मिळणार आहे काही तुरळक ठिकाणी. त्यानंतर दुपारी बदल होणार आहे. तर दुपारी बदल झाल्यामुळे जो पावसाला सुरुवात आहे ती आपल्याला सांगली, कोल्हापूर, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागापासून पावसाला सुरुवात आपल्याला संध्याकाळनंतर 7 तारखेला बघायला मिळत आहे. सातारामध्ये, चिपळूणमध्ये दापोलीचा भाग आहे, महाड आहे, या ठिकाणी भोर आहे, पुणे, लवासा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे जी सुरुवात आहे. आणि त्यानंतर काय बदल होतोय आपण याची माहिती सुद्धा या ठिकाणी घेत आहोत. आता दुपारनंतर आपण हा जो पाऊस बघितला, आणखी कोणकोणत्या भागात पाऊस वाढणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा थोडासा बदल होईल आणि तो बदल म्हणजे या ठिकाणी नाशिक भागात पावसाची शक्यता आहे. नाशिक भागात जो पाऊस आहे तो फक्त या ठिकाणी वातावरण होईल आणि झाला तर काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस होणार आहे. तर या ठिकाणी नाशिक भाग, ओझर आहे, लाखलगाव आहे या ठिकाणी वातावरण होईल आणि तुरळक ठिकाणी म्हणजे सगळीकडेच हा पाऊस नसणार आहे, ते अख्ख्या नाशिकमध्ये नसणार आहे. काही ठिकाणी होणार आहे तर काही ठिकाणी होणार पण नाही, अशी परिस्थिती आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 7 तारखेला, ती पण संध्याकाळनंतर. बाकी भागांमध्ये जर बघितलं तर इकडे पिंपळनेर आहे, साक्रीचा काही भाग आहे, सापुतारा आहे, दिंडोरी आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबारमध्ये वातावरण होईल, पावसाची शक्यता कमी राहणार आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पुण्याचा भाग बघितला आणि आणखी कोणत्या भागात पाऊस आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत. तोच पाऊस पुढे आपल्याला बिदरच्या काही भागात बघायला मिळणार आहे आणि हिंगणघाट, यवतमाळ, नागपूर इथे आपल्याला वातावरण होईल फक्त आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाणार आहेत. आणि त्यानंतर सोलापूरच्या काही भागात आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार आहे. तसं बघितलं तर सोलापूरच्या काही भागात जोरदार पाऊस सांगितलेला होता, परंतु या ठिकाणी झालेला बदल पूर्णपणे हा जो पाऊस आहे तो कमजोर झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अक्कलकोट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो, आळंदाचा काही भाग आहे, इथे पाऊस आहे तो थोडा जोरदार होता परंतु आता खूप कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. अक्कलकोट, अफजलपूर आणि आळंदा या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. 7 तारखेला पुन्हा एकदा मध्यरात्रीचं वातावरण जर बघितलं तर मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये सुद्धा तोच पाऊस आपल्याला खाली कर्नाटकाच्या भागात बघायला मिळत आहे. तोच पाऊस पुढे आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळणार होता, परंतु वाऱ्यामुळे झालेला बदल आणि त्यामुळे झालेला पावसाचा बदल आपण या ठिकाणी बघू शकतो. पावसामध्ये खूप वेगळा बदल आता या ठिकाणी होत आहे आणि जो मान्सून आहे तो सुद्धा खूप लांबणीवर या ठिकाणी जाताना बघायला मिळत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं 19 तारखेपर्यंत कुठेही पाऊस नाही, परंतु आणखी हा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ती डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.